99.99% मुलं मुली हे सोशल मीडियावरती समोरच्या व्यक्तीला सर्च करून बघतात. पालक सोशल मीडिया वापरत नाहीत हा गैरसमज आहे मोठा. 3 प्रकारची नाती प्रचंड बदलली आहेत. ओके. मग त्याच्यात एक आहे ते पेरेंट मुलं हे नातं बदललं आहे, किंवा एम्प्लॉयर एम्प्लॉई हे नातं खूप जास्त बदललं आहे. कंपन्या खूप वेगळ्या पद्धतीने विचार करतात. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे इंटरपर्सनल रोमॅन्टिक रिलेशनशिप्स, त्या गोष्टी खूप जास्त बदललेल्या आपल्याला दिसतात. कारण सोशल मीडियाची ताकद TV किंवा कोणत्याही ट्रेडिशनल माध्यमापेक्षा प्रचंड जास्त आहे. तुला काय हवं आहे तेवढंच तुला दाखवलं जातं, तुला काय आवडतं तेवढंच दाखवलं जातं. त्यामुळे तुझी आवड तुझ्या पद्धतीने, तर ते सेग्रिगेशन जे आहे ते खूप जास्त हार्ड हिटिंग असू शकतं. आपण जिथे राहतो, ज्या समाजाचा भाग आहोत, त्यांच्याकडनं अप्रुव्हल हवं असतं. बरोबर. त्यांच्याकडनं आपल्याला ॲक्सेप्टन्स हवा असतो. हो, हे खूप नैसर्गिक गोष्ट आहे, ही सगळ्यांनाच असते. त्यामुळे फोमो ही जरी आत्ता आलेली टर्म असली, फिअर ऑफ मिसिंग आउट, तरी ती पूर्वीपासून आहे. पूर्वी जेव्हा टोळीमध्ये माणूस फिरत होता तेव्हाही जर एखाद्याला टोळीतनं बाहेर काढलं तर ती फार गंभीर गोष्ट असायची ना. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. थंबनेलवरून तुम्हाला विषय कळलाच असेल. खरं तर लग्न आणि सोशल मीडिया ह्या इतक्या कनेक्टेड गोष्टी झाल्यात. आज प्रत्येकजण लग्नाचा प्रस्ताव आला किंवा लग्न करायचं या गोष्टी जरी घरात चर्चा सुरू झाली की सोशल मीडियावर त्याच्याशी रिलेटेड गोष्टी शोधतात. मग ते ट्रेंड असू देत, प्री वेडिंगसाठीचे ट्रेंड असू देत, किंवा लिटरली त्या मुलामुलीची माहिती पण असू देत. पण ह्या गोष्टी कितपत इम्पॅक्ट करत आहेत, कशा इम्पॅक्ट केल्या पाहिजेत, या सगळ्याची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत तन्मय कानेटकर सरांकडून. नमस्कार दादा. नमस्ते. जसं सुरुवातीलाच मी बोललो की लग्न आणि सोशल मीडिया एक वेगळाच प्रभाव पडताना दिसतो आपल्याला. तर तुम्हाला काय वाटतं, कारण बरेच दिवस झाले तुम्ही या फील्डमध्ये आहात, तर सोशल मीडिया आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. बरोबर. आज सगळेजण सोशल मीडियावरती असतात. या ना त्या प्रकारचा सोशल मीडिया आपण सगळेजण वापरतो. म्हणजे अगदी सगळेजण फेसबुकवर नसले तरी इंस्टाग्रामवर असतात, ट्विटरवर सगळे नसले तरी कुठेतरी दुसरीकडे असतात, लिंक्डइन वापरतात, गेल्या बाजार व्हॉट्सॲपही वापरतात. व्हॉट्सॲप हे एक प्रकारचं सोशल मीडिया माध्यमच झालेलं आहे, कारण कम्युनिकेशनचं खरं तर ते माध्यम आहे. टेक्स्ट मेसेजिंगपासून सुरुवात झालेलं, पण जेव्हापासून ग्रुप्स आणि ब्रॉडकास्ट तयार झाले तेव्हापासून ते सोशल मीडियासारखं पण वापरलं जातं. त्यामुळे आपण सगळेच जण कोणतं ना कोणतं तरी सोशल मीडिया वापरतो, समाज माध्यम वापरतो. आणि साहजिकच तो आपल्या आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग झाला आहे म्हटल्यावरती लग्न या गोष्टीशी तो निगडीत असणारच आहे. या काय म्हणतात त्याला, पार्टनर शोधताना असेल किंवा नंतरही वैवाहिक आयुष्यात सोशल मीडियाचा प्रभाव आपल्याला आहे असं दिसतंच. पण आता जसं आपण बोललो की सोशल मीडियाचा प्रभाव आहे, पण तो लग्न ठरवताना कसा जाणवतो किंवा तो लग्न ठरवताना कसा असावा? सोशल मीडियाकडे ना आपण थोडंसं अशा पद्धतीने बघितलं पाहिजे की ती एक प्रकारची चावडी आहे. ओके. किंवा एक कॉमन स्पेस आहे ना सोशल मीडिया. म्हणजे त्याचं शब्दातच खरं तर सगळं काही आहे की जिथे सगळेजण आहेत, जिथे सगळेजण असतात. ओके. पण घराबाहेरची जागा आहे. म्हणजे आपण घराबाहेर जात असताना जसे चांगले कपडे घालून बाहेर पडतो किंवा थोडंसं आवरून बाहेर पडतो, तशीच सोशल मीडिया जागा आहे की तिथे आपण काय फोटो टाकायचे, कशा पद्धतीने प्रेझेंट व्हायचं, काय लोकांना दाखवायचं हे ठरवलं जातं आणि त्या गोष्टी तिथे मांडल्या जातात. बरोबर. त्या मांडताना आपण कनेक्शन्स तयार करत असतो. सोशल मीडियावरती कनेक्शन्स तयार करत असतो आपण, मित्र तयार होत असतात, ओळखी होत असतात. आणि ही सगळी खरीच आहेत. माध्यम जरी व्हर्च्युअल असलं तरी ती कनेक्शन्स काही खोटी नाही आहेत. ओके. ती कनेक्शन्स खरीच आहेत, कारण खरोखरच समोर व्यक्ती असते, त्या व्यक्तीशीच आपण बोलत असतो. बरोबर. जसं आपण प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर ती व्यक्ती आपल्याशी खरं बोलतीये का, खरं सांगतेय का, उगीच काहीतरी दाखवत नाही ना, याच्याबद्दलच्या शंका मनात येऊ शकतात. तसंच ते सोशल मीडियावरती पण आहे. सोशल मीडियावर प्रिटेंड करणं सोपं आहे म्हणून त्याचं प्रमाण जास्त आहे. ओके. पण त्याच्यात वरवर पाहता किंवा एकूणात त्याची गुणात्मक फरक पाहिला तर तो फारसा नाही आहे. एकूण संख्यात्मक आहे पण गुणात्मक फरक फारसा नाही आहे. गुणात्मक त्याचे जे काही काय म्हणतात त्याला फायदे तोटे आहेत ते सारखेच आहेत. ते तसंच आहे, आपल्या आयुष्याचा तो भाग आहे, त्यामुळे तो असणारच आहे. त्यामुळे लग्न ठरवत असतानासुद्धा, पार्टनर शोधत असतानासुद्धा सोशल मीडियाचा वापर केला जातो. 99.99% मुलं मुली हे सोशल मीडियावरती समोरच्या व्यक्तीला सर्च करून बघतात. एखादं प्रोफाईल किंवा स्थळ आपल्याला कानावरती आल्यानंतर. आता हा भाग वेगळा की अनेक प्रोफाईल्स लॉक्डच असतात, पटकन ओपन होत नाहीत, बघता येत नाही, काही डिटेल्स कळत नाहीत. पण मग लिंक्डइन बघता येतं, लिंक्डइनवरचं प्रोफाईल बघता येतं, निदान प्रोफेशनल गोष्टी बघता येतात. कधी कधी कॉमन फ्रेंड्स दिसतात तुम्हाला, म्युच्युअल फ्रेंड्स दिसतात, मग त्या अकाउंटमधनं बघता येतं का ते बघितलं जातं. सो एकूणात आपण हे बघतो की समाज माध्यमात वावरत असताना समोरची व्यक्ती कशा पद्धतीने वावरत आहे, कोणत्या गोष्टी शेअर करते आहे, कोणत्या गोष्टी लाईक करते आहे, या गोष्टी दिसतात तुम्हाला. बरोबर. आणि त्या गोष्टी पाहून त्या समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जातो. ओके. त्यामुळे हे माध्यम आहे,
या माध्यमातनं म्हणजे माध्यम शब्दातच त्या गोष्टी आहेत की माध्यमाचा वापर करून काय तुम्ही करताय त्याच्यावरती ते चांगलं वाईट ठरणार आहे. ओके. नाही पण आता जसं तुम्ही म्हणालात की व्हॉट्सअपसुद्धा एक सोशल मीडिया होत चाललं आहे आणि आजकाल तर व्हॉट्सअप मीडिया मला वाटतं लग्नासाठी खूप मोठं मीडिया होत चाललं आहे. कारण बायोडाटा म्हणू नकात, फोटो म्हणू नकात किंवा या गोष्टी तिथे पहिल्या ट्रान्सफर होतात आणि नंतर पुढे जात आहेत. पण मग तिथे पण आपण बघतो की त्या ट्रान्सफर मीडियममध्ये किंवा त्याच्यामध्ये की कशा गोष्टी ट्रान्सफर व्हायला हव्यात किंवा कशा गोष्टी त्या पास ऑन केल्या पाहिजेत बेसिकली. मला असं वाटतं ना की माध्यम कोणतंही असो, ओके, आपण फक्त त्या माध्यमातून येणाऱ्या माहितीवरती कधीच अवलंबून राहत नाही. पूर्वी राहत नव्हतो. हां, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या आजीने पहिल्यांदा जेव्हा विवाह संस्था चालू केली 1975मध्ये, ओके, तेव्हा आमच्या ऑफिसमध्ये फाईल्स ठेवलेल्या असायच्या, रजिस्टर्स असायची. तेव्हा लोकांनी यायचं, रजिस्टरमधनं बघायचं, त्यातली माहिती नोंद करून घ्यायची. अरे ही माहिती आपल्या मुलीसाठी, आपल्या मुलासाठी योग्य वाटते असं म्हणून लिहून घ्यायचं. मग त्यांना कॉन्टॅक्ट करायचा. फोन नव्हते तेव्हा पत्र टाकलं जायचं. नंतर आमचं मॅगझिनही होतं, मॅगझिनमधनं पण तसंच व्हायचं. म्हणजे माध्यम बदललं. पूर्वी ऑफिसमध्ये लोक यायचे, फाईल्स बघायचे, मग माध्यम बदललं, तीच माहिती मॅगझिनमधनं घरपोच मिळायला लागली. ओके, पुढची प्रोसेस परत आहे तशीच आहे की बघण्याचा कार्यक्रम, मग भेटणार मुलं मुली, मग फॅमिलीज भेटणार, हे सगळं आहे तसंच आहे. माध्यम बदललं, माध्यम मॅगझिन हे झालं, मासिक हे झालं. आता माध्यम बदललं आणि मासिकावरनं वेबसाईटवरती गेलं, वेबसाईटवरनं मोबाईल ॲप्लिकेशनवरती आलं. त्यामुळे माध्यम बदलेल पण प्रोसेस तीच आहे. ओके, कोणत्याच मुलाला किंवा मुलीला तुम्ही जर असं सांगितलं की प्रोफाईल आपल्याला हे व्हॉट्सॲपवरती आलं आहे, हां आता करून टाका लग्न, न भेटता, कोणी करेल? नाही करणार. म्हणजे काय की माध्यम बदललं असलं, माहिती पोचण्याचं, हे माहितीचं माध्यम आहे, इन्फॉर्मेशनचं माध्यम आहे. सो तुमच्यापर्यंत माहिती पोचणं हे सोशल मीडियातनं होऊ देत, नाहीतर व्हॉट्सॲपवरनं होऊ देत, नाहीतर फाईल्समधनं होऊ देत, ट्रॅडिशनल पद्धतीने मॅगझिनमधनं होऊ देत, नाहीतर कोणा मध्यस्थामार्फत तुमच्यापर्यंत माहिती पोचू दे. करेक्ट. कोणत्याही मार्फत जरी ती माहिती पोचली, कोणत्याही माध्यमामार्फत जरी माहिती पोचली, तरीही पुढे जाऊन तुम्ही त्याच्या माहितीचं काय करताय, त्याचं इंटरप्रिटेशन कसं करताय, त्याच्यावरती तुमची पुढची प्रोसेस ठरणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माध्यम फक्त बदललं आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत घडतं असं की ते इतकं सोपं आहे करायला, ते सगळं शेअर करायला म्हणा किंवा त्याच्याबद्दलची माहिती एकमेकांना पाठवणं इतकं सोपं झालेलं आहे, इतकं फास्ट आहे. त्यामुळे ते जास्त डोळ्यावर येतं, जास्त अंगावर येतं. असं वाटतं की अरे बापरे सगळेजण एवढं का करतायत, मासिक किती मी छापून छापणार, किती लोकांना पाठवणार, एकावेळी मी किती बघणार. तर तसं ते त्याला लिमिटेशन्स होती त्याच्या क्वांटिटीला. पण माहिती तीच आहे, माध्यम फक्त बदललं आहे. त्या माध्यमाची ताकद प्रचंड जास्त असल्यामुळे प्रचंड जास्त प्रमाणात माहिती दिली जाते, प्रचंड जास्त प्रमाणात माहिती समोरच्यापर्यंत पोहोचवली जाते. आय कॅन ॲग्री. कारण एक बायोडाटा असतो तो एकाच वेळेस पूर्ण फॅमिलीच्या मेंबर्सकडे जातो आणि पटकन प्रत्येकाची प्रतिक्रिया त्याच्यावर, म्हणजे मावशीचं काही छान आहे, मामाचं नाही हे कमी आहे किंवा हे कमी, अशा पटकन प्रतिक्रिया येतात आणि आपल्याला मग ते कळतं अरे नाही हे काहीतरी वेगळं घडतं. पण आता त्याच्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारायचा आहे की माहिती ठीक आहे पोहोचते लोकांपर्यंत, ठीक आहे, पण त्या माहितीच्या आधारे निर्णय घेताना कशा गोष्टी असाव्यात? कारण ती सोशल मीडियाची माहिती आहे, मग त्याच्या दोन्ही साईडनं काहीतरी प्रोज आणि कॉन्स असतील राईट निर्णय घेताना, तर ते कशा असावेत किंवा कुठल्या या बाबतीतला मगाशी मी म्हणलं तसं की माहिती पोचण्याचं माध्यम कोणतं का असे ना, ओके, माहिती पोचल्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन तुम्ही कसं करत आहात, त्याच्यावरचं प्रोसेसिंग कसं करत आहात, माहितीचं प्रोसेसिंग जे आपला ब्रेन करतोच असतो, ते कसं करत आहात त्याच्यावरती तुमचे पुढचे निर्णय ठरणार आहे. ओके. त्यामुळे माध्यम कोणतंही असू देत, ते तुम्हाला एखाद्या मित्राने सांगितलेली काय प्रोफाईल असेल, नाहीतर फॅमिलीतनं आलेली असेल, नाहीतर व्हॉट्सॲपवरती आलेली असेल, नाहीतर एखाद्या ॲपवरती असेल, त्यातनं तुम्हाला जी माहिती येते तेव्हा तुम्ही ती कशा पद्धतीने तपासून बघताय, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय हे मॅटर करतं. आणि त्याच्याबाबतचे जे खाचखळगे आहेत, त्याच्याबाबतचे जे काय म्हणतात त्याला स्लिपरी स्लोप्स आहेत, निसरड्या ज्या वाटा आहेत, त्या काळजीपूर्वकच बघितल्या पाहिजेत. त्या आपल्याला कशा टाळता येतील, त्या मार्गावर चालत असताना कशा पद्धतीने पुढे जाता येईल, ते सगळ्यांचं सेमच आहे. म्हणजे त्याच्यात फक्त सोशल मीडिया आहे म्हणून काहीतरी वेगळं आहे अशातला भाग नाही आहे. सोशल मीडियामुळे काय आहे की सोशल मीडियामुळे तुमच्यापर्यंत येणारी माहिती खूप जास्त असणार आहे, माहिती पण जास्त असणार आहे. पूर्वी 5 ओळीत तुम्हाला प्रोफाईल मिळायचं, त्याच्याऐवजी आता तुम्हाला अख्खी PDF मिळते आणि 25 फोटो पण मिळत आहेत. त्यामुळे माहितीची क्वांटिटी जास्त आहे. त्यामुळे क्वांटिटी जास्त असल्यावरती तुम्ही जे काही तपासून घेऊ शकता किंवा घ्यायला हवं ते तुम्ही जास्त, मी असं म्हणेन की काळजीपूर्वक केलं पाहिजे. कारण माहिती खूप आहे म्हटल्यानंतर खूप माहितीमध्ये हरवायला पण होतं. खूप जास्त माहिती चांगली पण आहे कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळू शकतात,
पण त्याच्यात हरवायला पण होतं, कारण खूप प्रोफाईल तुम्हाला येत आहेत. मग असं वाटतं की अरे बापरे, एवढं सगळं मला बघायचं आहे, त्यापेक्षा काहीतरी पटकन जे आवडेल त्यांनी पुढे होऊया का. तर हे टाळणं गरजेचं आहे. त्यामुळे काय म्हणतात त्याला, सावध राहणं गरजेचंच आहे. कुठल्याही माध्यमातनं माहिती तुमच्यापर्यंत पोचली तरी सोशल मीडियामध्ये ती अननोन माध्यमातनं येते, म्हणून त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. ओळखीतल्या व्यक्तीने सांगितलं तर आपला व्यक्तीवर विश्वास असतो. करेक्ट. की माझ्या मित्रांनी सांगितलं ना, माझ्या मैत्रिणीने सांगितलं ना, माझ्या काकानी सांगितलं ना, म्हणजे काहीतरी विचार केला असेल. माझा काका, माझा मित्र, माझी मावशी, ही मंडळी काही माझं वाईट व्हावं असं चिंतत नाही. करेक्ट. तर मग त्यांनी मला काहीतरी सुचवलेलं आहे, तर मी त्याच्याकडे थोडासा बायसनी विचार करीन. हा जो आपण नॉर्मली इंटरपर्सनल रिलेशनमध्ये ही जी गोष्ट करतो ती सोशल मीडियात ॲबसेंट आहे. करेक्ट. की इंस्टाग्रामवरून आली आहे ना, मग बरोबरच असेल असं आपण करत नाही आणि करायला नाही पाहिजे, कारण ते फक्त माध्यम आहे. बरोबर. आणि त्या माध्यमातून आलेली माहिती आपण कशी बघतोय, ती तपासून घेतोय ना, त्या गोष्टीकडे नीट बघतोय ना, रॅशनली बघतोय ना, कोणत्या तरी एकाच गोष्टीवर भाळून जात नाही आहे ना. पर्टिक्युलरली फोटोसारखी गोष्ट की जी इंस्टाग्रामवरती पटकन असते, एखादीच गोष्ट असते की जी त्या व्यक्तीने दाखवण्याचं ठरवलेलं असतं इंस्टाग्रामवर, पण तो फोटो म्हणजे ती व्यक्ती सगळं काही नसते. करेक्ट. त्यामुळे त्या फोटोवरती भाळून आपण पुढे तर जात नाही होत ना, किंवा त्या फोटोवरनं काहीतरी निगेटिव्ह जजमेंट करून आपण काहीतरी चुकीचा निर्णय तर नाही ना घेत होत, हे तपासणं गरजेचं आहे. त्यामुळे ती सावधगिरी बाळगायला हवी. ओके. पण आता जनरली आता 2 पिढ्या आहेत आपल्याकडे, पण एक आई वडील आणि एक आत्ताचं जे लग्नाच्या इलिजिबल लोक आहेत ते. तर प्रत्येकाचं असं असतं, म्हणजे इलिजिबल लोक जसं आपण सांगितलं तसं की सोशल मीडिया हमखास चेक करतात, आणि आईवडिलांचं असतं नाही, म्हणजे जसं की रिलेटिव्समधून आलं किंवा हे आलं तर हे करा. आणि याच्यामुळे असं वाटतं की कुठेतरी सोशल मीडिया ताणतणाव निर्माण करतो आहे पूर्ण लग्नाच्या फीजमध्ये. नाही, तसं होत नाही. याचं कारणच असं आहे की पालक सोशल मीडिया वापरत नाहीत, हा गैरसमज आहे मोठा. नाही, वापरतात नक्कीच. पालक फेसबुक वापरतात किंवा व्हॉट्सअप वापरतात. तर व्हॉट्सअपवरती असंख्य मॅट्रिमोनियल ग्रुप्स आहेत की कोणी चालू केलेत, काय केले त्याचा पत्ताही लागत नाही, पण दर बुधवारी एक प्रोफाईल येईल, दर गुरुवारी एक प्रोफाईल तिथे येतं, या पद्धतीने त्याच्यावरती प्रोफाईल येतात. आणि आपली पालक पिढी वाटेल त्या व्हॉट्सॲप फॉरवर्डवरती व्हॉट्सॲपवर आलं असं म्हणत विश्वास ठेवते की नाही. त्यामुळे ते व्हॉट्सॲपवरती जसा विश्वास ठेवतात, आणि अंधविश्वासच असतो अनेकदा तो, तर तो बरोबर आणि इंस्टाग्रामवरचा तरुण पिढीचा मात्र चुकीचा असं नाही म्हणता येणार. करेक्ट. जर विश्वास विचार न करता ठेवलेला असेल तर तो कोणत्याही वयातल्या व्यक्तीचा असो, तो चुकीचाच आहे. त्यामुळे त्याच्याकडे पिढी म्हणून फार फरक पडला आहे असं मला वाटत नाही. पिढी म्हणून निर्णय घेत असताना किंवा त्या इन्फॉर्मेशनकडे बघत असताना फार फरक पडला असं नाही. त्याच्या वापरामध्ये, क्वांटिटीमध्ये फरक आहे. पालक जेवढं फेसबुक बघत असतील तेवढं काही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त इंस्टाग्राम मुलं बघत असतात. करेक्ट. पण त्याचं प्रोसेसिंग बद्दल बोलशील किंवा लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेतल्या निर्णय प्रक्रियेबद्दल बोलशील तर त्यात काही फारसा फरक नाही आहे. ओके. तो विचार साधारण सिमिलरच आहे. कारण पालकांना कोणत्याही माध्यमातून आलेली माहिती कशी प्रोसेस करायची याचं एक त्यांचे आडाखे असतात. नक्कीच. ते त्यांच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी नवरा किंवा बायको न शोधता जावई आणि सून या अँगलनी जास्त शोधत असतात. त्यामुळे त्यांचा अप्रोच जास्त तो त्या पद्धतीने असतो की काय बरं असेल, माझ्या मुलाला जर बायको हवी असेल तर काय असेल याचे त्यांचे आडाखे असतात, काय चांगलं असेल. मुलीसाठी नवरा म्हणजे चांगलं म्हणजे काय, तर त्यांचे आडाखे असतात. त्यानुसार ते सर्च करत असतात. मुलं मुली आपापल्या लाईफ पार्टनरच्या दृष्टीने त्यांच्या आडाख्यानुसार, त्यांच्या विचारांनुसार, त्यांच्या एक्सपेक्टेशन्सनुसार सर्च करत असतात आणि त्याच्यानुसार त्यांच्या अपेक्षा लावत असतात, माध्यम कोणतेही असो. पण आता असं जाणवतं का की सोशल मीडियामुळे एकंदरीतच लग्न या संस्थेचा अर्थ बदलत चालला आहे कुठेतरी, किंवा एक वेगळं स्वरूप त्याला येतं आहे? सोशल मीडियामुळे ते झालं आहे असं मी म्हणणार नाही. ओके. याचं कारण असं की लग्न संस्था गेली 10-12 हजार वर्ष आहे आणि ती बदलत गेलेलीच आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवरती त्याच्यात परिवर्तन होत गेलेलं आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय जे काही गोष्टी बदलत असतात त्याचा परिणाम नॅचरली लग्नसंस्थेवरती पण होत असतो आणि त्यानुसार लग्नसंस्था, विवाहसंस्था ही बदलत गेली आहे. नवरा बायकोचं नातंही बदलत गेलेलं आहे. करेक्ट. गेल्या 30 वर्षामध्ये, म्हणजे साधारणपणे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग अवतरल्यापासून, लिबरलायझेशनचं, ग्लोबलायझेशनचं युग अवतरल्यापासून, सो त्यामुळे गेल्या 30-35 वर्षामध्ये मला असं वाटतं की 3 प्रकारची नाती प्रचंड बदलली आहेत. ओके. त्याच्यात एक आहे ते पेरेंट मुलं हे नातं बदललं आहे. पूर्वी जसं असायचं तसं आता राहिलेलं नाही आहे. किंवा एम्प्लॉयर एम्प्लॉई हे नातं खूप जास्त बदललं आहे. कंपन्या खूप वेगळ्या पद्धतीने विचार करतात. 1970 एखादी कंपनी कशा पद्धतीने वर्क करायची, फंक्शन करायची, तशी आत्ता ती करत नाहीत. ओव्हरऑल HR पॉलिसीज वेगळ्या असतात. एम्प्लॉईचा विचार असणं, त्या गोष्टी विचारात घेणं, लॉयल्टीच्या कल्पना, या सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे
इंटरपर्सनल रोमॅन्टिक रिलेशनशिप्स, त्या गोष्टी खूप जास्त बदललेल्या आपल्याला दिसतात. आणि ह्याचा मूळ हे बदललेल्या सामाजिक व्यवस्थेशी आणि टेक्नॉलॉजीशी. त्यामुळे टेक्नॉलॉजी आल्यानंतर ज्या प्रमाणातले बदल झाले, ज्या प्रमाणातलं लाईफ आपलं बदललं, लाईफस्टाईल बदलली, आपली जीवनशैली बदलली, त्याचा स्वाभाविक परिणाम रिलेशनशिप्सवरती झालेला आहे, त्याचा स्वाभाविक परिणाम लग्नांवरती झालेला आहे. पण सोशल मीडियामुळे फक्त लग्न बदलली आहेत असं नाही आहे, ते एकत्र हँड इन हँड झालेलं आहे. ओके. सोशल मीडिया अर्थातच खूप महत्त्वाचा भाग बनल्यामुळे आपल्याला ते पटकन जाणवतं दिसतं, पण सोशल मीडिया काहीतरी एक इव्हिल आहे असं मला वाटत नाही. कोणत्याही माध्यमाचा म्हणजे पूर्वी अशाही चर्चा व्हायच्या, अशी पेपरांमध्ये लेख यायचे की टी व्हीमुळे घरातला नवरा बायकोचा संवाद बिघडतोय का, कारण तेव्हा माध्यम टी व्ही होतं, तेव्हा ते तेवढं मोठं माध्यम होतं, तेवढं त्याच्यावरती लक्ष जायचं, त्याच्यावरनं लोक बोलायचे, सिरियल्स होती किंवा घरात सतत टी व्ही चालू आहे का. म्हणजे मला आठवतं की मी लहान असताना अनेक घरांमध्ये 10वी आली किंवा परीक्षा आली की त्या महिन्यात केबल काढली जायची, फक्त दूरदर्शनच दिसेल टी व्हीवरती, अशा पद्धतीची रिस्ट्रिक्शन्स यायची. म्हणजे स्क्रीन टाईम लिमिट करणं हे तेव्हाही होतं, फक्त तेव्हाचं माध्यम टी व्ही होतं. आता ते मोबाईलचं स्क्रीन टाईम लिमिट करणं असतं. करेक्ट. त्यामुळे गाभा तोच आहे, फक्त माध्यम नवीन आल्यामुळे आणि त्या माध्यमाची ताकद प्रचंड असल्यामुळे ते जास्त जाणवतं. कारण सोशल मीडियाची ताकद टी व्ही किंवा कोणत्याही ट्रेडिशनल माध्यमापेक्षा प्रचंड जास्त आहे. करेक्ट. त्यामुळे ते अगदी इनरोड्स करतात तुमच्या नात्यामध्ये. याचं एक कारण असं आहे की टी व्ही घरात सगळ्यांचा मिळून एक असायचा. बरोबर. आत्ता माझा मोबाईल आहे, माझा टॅब आहे, माझा लॅपटॉप आहे, माझे पर्सनलाइज 2-2, 3-3 स्क्रीन्स आहेत. करेक्ट. अगदी नसला तरी एक स्क्रीन तर मिनिमम आहेच, प्रत्येकाचा स्वतःचा पर्सनल स्क्रीन. करेक्ट. आणि असा प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. करेक्ट. त्यामुळे नॅचरली मी काय कन्झ्युम करतोय, मी काय बघतो आहे ते पूर्णपणे तुझ्यापेक्षा वेगळं असणार आहे. नक्कीच. त्यामुळे माझ्यावरती असणारा सोशल मीडियाचा प्रभाव एक वेगळा असणार आहे, त्यातल्या कंटेंटचा प्रभाव वेगळा असणार आहे, तुझ्यावर असणारा प्रभाव वेगळा असणार आहे, आणि असं घरातल्या प्रत्येकाचं असणार आहे. करेक्ट. त्यामुळे सोशल मीडियाची ताकद खूप वेगळी आहे, कारण तुझ्यापर्यंत अगदी पर्सनल लेवलला जाऊन तुझ्यापर्यंत ते पोचतं. तुला काय हवं आहे तेवढंच तुला दाखवलं जातं, तुला काय आवडतं तेवढंच दाखवलं जातं. त्यामुळे तुझी आवड तुझ्या पद्धतीने, तर ते सेग्रिगेशन जे आहे, ते जे वर्गीकरण आहे वैयक्तिक पद्धतीने, ते खूप जास्त हार्ड हिटिंग असू शकतं आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स नात्यांमध्ये निर्माण होऊ शकतात. ओके. आता जसं आपण हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात बोलतोय, पण मग आता याचाच एक इम्पॅक्ट लग्न किंवा वेडिंग दिसतो, कारण सोशल मीडियावर लग्न आणि वेडिंग एक वेगळ्या बूम लेवलवर दाखवलं जातं किंवा ड्रीम वेडिंग आणि हे सगळं, आणि त्याचा कुठेतरी ताणतणाव म्हणजे दोघांवर पडतो आहे, मुलाकडे आणि मुलीकडे पण. मग मला असं हवं आहे का, किंवा मला ह्या गोष्टी हव्यात का, किंवा आता आपण बघतो की कॉस्ट्यूममध्ये पण 3-4 प्रकार हवेत का, किंवा सकाळी एक वेगळं, दुपारी वेगळं, आणि हे मे बी ते आधी होतील, पण आता त्याचे आपण काय म्हणतो स्वरूप बदललं आहे. तर त्याच्यामध्ये कसं जाणवतात गोष्टी? मला माझ्याकडे जे आहे ते चांगल्या गोष्टी दाखवणं आणि समाजाची मान्यता मिळवणं, एक ॲप्रिसिएशन मिळवणं, याचा एक माध्यम आहे. बरोबर. सोशल मीडिया काय करतं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पोस्ट करता आणि तुम्हाला लाईक झाल्याचं नोटिफिकेशन येतं, तेव्हा तुम्हाला छान वाटतं. ओके. कारण दॅट इज सोशल अप्रुव्हल. ओके. लोकांकडनं तुम्हाला मिळणारा अप्रुव्हल आहे. हे आपल्या इव्हॉल्युशनरी सायकोलॉजीमध्ये इम्बाइब्ड आहे. आपण जिथे राहतो, ज्या समाजाचा भाग आहोत, त्यांच्याकडनं अप्रुव्हल हवं असतं. बरोबर. त्यांच्याकडनं आपल्याला ॲक्सेप्टन्स हवा असतो. हो. हे खूप नैसर्गिक गोष्ट आहे, ही सगळ्यांनाच असते. त्यामुळे फोमो ही जरी आत्ता आलेली टर्म असली, फिअर ऑफ मिसिंग आउट, तरी ती पूर्वीपासून आहे. पूर्वी जेव्हा टोळीमध्ये माणूस फिरत होता तेव्हाही जर एखाद्याला टोळीतनं बाहेर काढलं तर ती फार गंभीर गोष्ट असायची ना. त्यामुळे टोळीमध्ये मी कायम असलो पाहिजे, मी त्या समाजाचा भाग असलो पाहिजे. वेअर शुड आय बिलॉंग, माझं सेन्स ऑफ बिलॉंगिंग हे खूप महत्त्वाचं असतं. करेक्ट. आणि त्यामुळे जेव्हा मला एखाद्या प्रकारचं सोशल अप्रुव्हल एखाद्या लाईकमध्ये मिळतं, एखाद्या पोस्टला लाईकमध्ये मिळतं, तेव्हा डोपामाइन रिलीज होतो ब्रेनमध्ये. आणि डोपामाइन इज अ रिवॉर्ड हे केमिकल. त्यामुळे काय होतं की तुमचा ब्रेन खुश होतो, एक आनंदाची एक भावना तुमच्या मनामध्ये तयार होते. सो सोशल अप्रुव्हल झालं, डोपामाइन रिलीज झालं. डोपामाइन नंतर काय होतं की ब्रेन असं हे करतो की अरे ह्याच्यामुळे जर आपल्याला अशी आनंदाची भावना मिळत असेल तर हे परत परत करा. करेक्ट. म्हणजे त्याला रिपिटेशन येतं. म्हणजे आपल्याला एक पोस्ट टाकल्यानंतर जेव्हा लाईक येतं तेव्हा आपल्याला छान वाटतं. हे सगळी प्रोसिजर काय म्हणतात त्याला, रजिस्टर झाल्यानंतर मुळाशी आपण जातो, म्हणजे पोस्ट टाकली पाहिजे, म्हणजे परत पोस्ट टाकली पाहिजे. करेक्ट. असं ते सोशल अप्रुव्हलचं एक सर्कल आहे.
की ज्याच्यामुळे परत परत कंपल्सिव्ह पोस्टिंग करणं, कंपल्सिव्ह त्याच्यामध्ये सतत स्टोरी करत टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता हे पूर्वीही होतं. ओके. लग्नाच्या बाबतीत तर ते कायमच आहे. ओके. ज्यांचं लग्न होतं, ज्यांचं लग्न असतं ते नवरा बायको हे कायमच वेगळ्या आणि चांगल्या कपड्यांमध्ये असायचे. पूर्वी असायचे, आता काय नवीन नाही आहे. सर्वात चांगले कपडे त्यांचे असतात, सर्वात चांगली साडी नवऱ्या मुलीची असते, महागाची साडी असते, दागिने जास्त असतात. हे सगळंच पूर्वीही होतं. करेक्ट. फोटो काढले जायचे पूर्वीही. लग्नात जे पूर्वी टिपिकल फोटोग्राफर असायचे तेही फोटो काढायचे आणि नवऱ्या मुलाबरोबर नवऱ्या मुलीबरोबर फोटो काढले जायचे. करेक्ट. सगळ्या आलेल्या गेस्टचे आजही काढले जातात. तसेच ते पूर्वी काढले जायचे. त्यामुळे जुने जर आपण ब्लॅक अँड व्हाईट फोटो जरी आपल्या आजी आजोबांच्या काळातले बघितले, आईवडिलांच्या काळातले बघितले, तर तेव्हाही फोटो असायचे. या सगळ्या वेडिंगमध्ये म्हणजे लग्न सोहळ्याबद्दल जर आपण बघितलं, किंवा वरातीमध्ये घोड्यावर नवरा मुलगा असणं किंवा मेण्यातनं मुलगी येणं, या गोष्टी पूर्वी होत्या आणि अनेक ठिकाणी आजही आहेत. सगळीकडेच त्या काय म्हणतात त्याला महत्त्वाचा भाग आहेत समाजाच्या. याचं एक कारण असं आहे की लग्न ही गोष्ट त्या दोघांची आहे, ते दोघं उत्सवमूर्ती आहेत. बरोबर. ते दोघं आणि त्यांचे आईवडील, त्यामुळे ते सगळे फॅमिली म्हणून ती उत्सवमूर्ती ती मंडळी आहेत. त्यामुळे त्यांना केंद्रस्थानी ठेवून बाकी सगळं आपण एक प्रकारे विचार करत असतो लग्न सोहळ्याच्या मध्ये. करेक्ट. लग्न सोहळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मुलांचा आणि मुलींचाही असाच असतो की या सिनेमाचा हिरो मी आहे आणि या सिनेमाची हिरोईन मी आहे. करेक्ट. आता सिनेमा म्हणल्यानंतर पूर्वीच्या काळी काही एवढं सहज शूट करणं शक्य नव्हतं. मोबाईल हातात आले म्हणल्यावर ते शूट करणं सोपं झालं. आणि आता पोस्ट करणं म्हणजे पूर्वी थिएटरमध्येच पोस्ट करायला लागायचं. थिएटर कोण घेणार ना माझ्या लग्नाचं व्हिडिओ करायला. करेक्ट. तर आता हे मला मोबाईलच्या माझ्या पर्सनलाइज स्क्रीनवरती जर बघता येणार असेल तर माझ्या सिनेमाचा हिरो म्हणून मी माझ्या स्क्रीनवर कसा दिसतो हे बघणं स्वाभाविक उर्मीचा भाग आहे असं मला वाटतं. आणि ते जेव्हा मी 10 ठिकाणी बघतो, 10 लोकांनी केलेलं बघतो, तेव्हा 11वा मी असताना मला असं वाटतं की मी पण केलं पाहिजे. कारण सेन्स ऑफ बिलॉंगिंग, मला यातला भाग असायचा आहे, मला या समाजाचा भाग असायचा आहे. आणि मग मी ते पोस्ट केल्यानंतर मला लाईक्स येणार आहेत, ते दिसतं, तेव्हा मी खुश होणार आहे, मग मी दुसरी पोस्ट करणार आहे. ओके. त्यामुळे जे आपल्याकडे आजपर्यंत आलेलंच आहे त्याला एक ताकदवान माध्यम मिळाल्यामुळे ते ॲम्प्लिफाय झालं आहे. ओके. सोशल मीडियामुळे आपण फोटो काढायला लागलो असं नाही झालं. लग्नाचे फोटो कायमच होते, लग्नाचे व्हिडिओज कायमच होते. टेक्नॉलॉजी बदलली, ते सोपं झालं, ते शेअर करणं सोपं झालं. पूर्वी एक अल्बम असायचा, घरात कोणी आलं तर नवीन नवीन लग्न झालं असताना घरात कोणी आल्यावर दाखवलं जायचं. नंतर तो अल्बम कायम माळ्यावरच असायचा, कारण तो दाखवणं अवघड आहे. रोज कोण दाखवणार, कोणाला दाखवणार, किती वेळा दाखवणार, किती वेळा बघणार. पण डिजिटल ह्याच्यात तुम्हाला फोटोचं लिमिटेशनही नाही आहे, कॉस्टही कमी झाली कम्पॅरेटिव्हली. एक एक फोटो प्रिंट करण्याची कॉस्ट त्यावेळी खूप जास्त होती. बरोबर. त्यामुळे तुम्ही मोजके 25 फोटो काढलेत, तेवढे अल्बममध्ये चिकटवलेत आणि पुढे गेलात, असं करता येऊ शकत होतं. डिजिटलमध्ये तुमच्याकडे 25,000 फोटो असू शकतात, तुम्ही बघत राहू शकता स्क्रोल करत सगळे, आणि ते पोस्ट करत राहू शकता, शेअर करू शकता. आणि कोणालाही पकडून घरात आणून अल्बम दाखवायची गरज नाही. मी माझ्या वॉलवर टाकलेत, लोकांनी बघायचं तर बघा असं बघता येतं. करेक्ट. म्हणजे तुम्हाला तुमचं फ्रीडम आहे. तुम्हाला नाही बघायचं तर नाही पण बघता येतं. करेक्ट. अनफॉलो करा, पण तुम्ही बघणार आहात. कारण तुम्ही सोशल मीडियाचा पार्ट आहात, तुम्ही त्या सोशल सर्कलचा पार्ट आहात, तुम्ही समाजाचा भाग आहात. सेन्स ऑफ बिलॉंगिंग आहे म्हणून तुम्ही ते बघणार आहात, तुम्ही ते लाईकही करणार आहात. आणि तुम्ही लाईक केल्यानंतर समोरच्याला त्याचा आनंद मिळणार आहे आणि तो अजून एकदा पोस्ट करणार आहे. करेक्ट. आता या सगळ्या गोष्टीमध्ये पुन्हा एकदा एक गोष्ट प्रकर्षाने येते किंवा जाणवते की सोशल मीडियामुळे कुठेतरी असं जाणवतं की लोक खूपच जास्त विचार करतात लग्नाच्या बाबतीत. कारण बऱ्याचशा केसेस किंवा बऱ्याचशा फॉल्स स्टडीज आणि बऱ्याचशा माहिती येते की लग्न झाल्यानंतर काय घडलं आहे किंवा कसं घडलं आहे, कशा फसवणूक झाल्यात. त्याच्यामुळे लोक अजून कॉन्शियसली विचार करायला लागलेत का? खरं सांगायचं तर सोशल मीडियाचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तू म्हणतोस त्या अर्थी पडला असं मला वाटत नाही. ओके. म्हणजे लग्न आजकाल टिकतात का टिकत नाहीत आणि त्याचं कशा पद्धतीने काय काय प्रॉब्लेम्स येतात याच्या बातम्या आणि याच्याबद्दलच्या स्टोरीज या ओळखीतल्या लोकांकडनं जास्त पसरतात. ओके. सोशल मीडियावरती उलट तुझं पाहिलंस तर जास्त काय दिसतं, लग्न होताना दिसतात. ते तर आहेच. कपल गोल्स हॅशटॅग करून असलेले फोटोज दिसतात. अरे हे कपल आत्ता कुठेतरी फिरायला गेलं आहे याचे फोटोज तुम्हाला दिसतात. त्यामुळे उलट मला असं वाटतं की सोशल मीडियाच्या बाबतीत लग्न किंवा रिलेशनशिप या गोष्टीकडे निगेटिव्ह त्याच्याबद्दलचं मत तयार होणं हे होत असेल असं मला वाटत नाही. उलट मला वाटतं की पॉझिटिव्हच होत असेल. सोशल मीडिया आल्यामुळे लोक लग्नाचा विचार जो आहे तो जास्त डीपली करायला लागलेत का? नाही, तो सोशल मीडियामुळे नाही करत, तो सध्याच्या लाईफस्टाईलमुळे आणि मला आयुष्याकडनं काय हवं आहे याच्याबाबतच्या कन्फ्युजन आणि
पालक आणि मुलं मुली या दोघांच्याही अपेक्षांचं एकत्र केलेल्या आठवड्यामुळे तयार होतो. ओके. की जुन्या काळातल्या अपेक्षा काय होत्या आणि नवीन काळातल्या अपेक्षा काय आहेत, त्याचा खरं तर काय कळलं पाहिजे की आत्ता रिलेव्हंट काय आहे त्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. ओके. जुन्या काळातल्या काही अपेक्षा असतील पण त्या काळानुरूप होत्या, तेव्हा ज्या काही मान्यता होत्या, समाज मान्यता होत्या, त्यानुसार त्या होत्या. आज त्या रिलेव्हंट आहेत का, त्या रिलेव्हंट उरल्या आहेत का, त्याचा विचार करून खरं तर त्या घेतल्या पाहिजेत. पण तसं होत नाही, कारण पालकांना एकाच लग्नाचा अनुभव आहे, त्यामुळे ते त्यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पुढे घेऊन येतात, त्या अपेक्षा घेतल्या जातात. मुलांमध्ये हे करेज नाही आहे की त्या सगळ्या अपेक्षा ते बाजूला ठेवतील पालकांच्या, कारण नाही तर मग घराघरात वादन सुरू होतील पालक आणि मुलामध्ये, जे होतातच पण पूर्णपणे बाजूला ठेवले जात नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये मुलांच्या स्वतःच्या पण अपेक्षा आहेत, कारण लग्न ही गोष्टच खूप बदललेली आहे. लग्नाकडनं असणाऱ्या अपेक्षाच खूप बदललेल्या आहेत. मगाशी मी म्हटलं तसं रिव्होल्युशनच झालेली रिलेशनशिप आहे. तर या परिस्थितीमध्ये जे लग्न बदललेलं आहे, त्यामुळे पार्टनरकडनं असणाऱ्या अपेक्षा बदललेल्या आहेत, त्याचं रिफ्लेक्शन ॲक्च्युली पार्टनर सर्च करताना आपल्याला दिसतं. ओके. आणि ते अर्थातच सोशल मीडियात पण रिफ्लेक्ट होतं, पण इट्स नॉट दी अदर वे राऊंड. सोशल मीडियामुळे माझ्या अपेक्षा काहीतरी वेगळ्या बदलल्या आहेत असं नाही आहे. सोशल मीडिया हे मॅनिफेस्टेशन आहे माझ्या अपेक्षांचं किंवा माझ्या विचारांचं. ओके. म्हणजे मला जेव्हा एखादं कपल एकत्र वर्कआउट करतानाचा व्हिडिओ दिसतो, रील दिसतं फॉर एक्झाम्पल, तर मला आता वर्कआउट करणाराच पार्टनर हवा ही अपेक्षा जेव्हा येत असते, तेव्हा मला वर्कआउट करणारा पार्टनर हवा ही अपेक्षा नसून अशा पद्धतीने आम्ही एकत्र मजा करणारा केली पाहिजे, कपल असं कपल असावं, अशा पद्धतीचा तो थॉट असतो. सो त्याच्या मुळाशी काय ते जाऊन बघितलं पाहिजे. वरवर आपल्याला काय दिसतंय किंवा काय शब्द वापरले जातात ते वेगळा मुद्दा आहे, पण अल्टिमेटली काय हवं आहे की मी आणि माझा जोडीदार, माझी जोडीदार ही आम्ही दोघांनी मिळून एक काय म्हणतात फ्रेंडली नात्यात असावं, एक कंपॅनियनशिपमध्ये असावं. पूर्वी जसं एक नवरा आणि बायको असं त्याला एक लेबल असायचं आणि त्याच्याबरोबर येणारे जेंडर रोल्स असायचे, त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही मित्रमैत्रिणीसारखे राहावं आणि एका पातळीवर दोघांनी असावं. ओके. हे सगळं तुम्हाला त्या रील्समधनं दिसत असतं, त्याची अनुभूती तुम्हाला त्या व्हिडिओमधनंही मिळत असते, म्हणून तुम्हाला ते आवडतं, म्हणून तुम्ही त्याचा परिणाम होतो आणि ते तुम्ही सीक करत असता. तुम्ही हे नसता बघत की मला वर्कआउट करणारा पार्टनर हवा आहे, तुम्ही हे बघत असता की माझा मित्रासारखा मला पार्टनर हवा आहे, मैत्रिणीसारखी मला पार्टनर हवी आहे, आणि ते आम्ही एकत्र काय काय बरं करू शकतो. मग त्यात एकत्र वर्कआउट केलं तर मज्जा येईल, आम्ही एकत्र फिरायला गेलो तर अजूनच मजा येईल, एकत्र जेवायला गेलो तर किती छान. करेक्ट. तर या गोष्टी ॲड होत जाणार आहेत आणि या बदलतही जाणार आहेत. 4 वेळा वर्कआउट कराल, 5व्या दिवशी कंटाळी येईलच आणि मग तेव्हा कदाचित तुम्ही नाही जाणार. करेक्ट. पण तुमचा सेन्स जो आहे पार्टनरकडनं काय हवं आहे त्याच्याबद्दलचं जे तुमच्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्या सेट झाल्या आहेत ना, तर त्या तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. करेक्ट. त्या एकेका गोष्टी न घेता. आता हे सगळं आपण बोलतो आहे, पण त्यासोबत सोशल मीडिया म्हटलं की अजून एक गोष्ट येते की आता मॅट्रिमोनियल साईट्स ही पण एक सोशल मीडिया टर्म झाली आहे, किंवा ज्याच्यावर खूप साऱ्या प्रोफाईल्स असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात, आणि राईट स्वॅप अँड लेफ्ट स्वॅपनी आधी आपण चॅटिंग करायला सुरुवात करतो. तिथे पण कुठेतरी असं होतं का की नाही, जो सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस आहे किंवा सेन्स ऑफ गोष्टी मिस होत आहेत, कारण आजकाल त्याला पण एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. बऱ्याचदा आजकाल त्याला एक तर डेटिंग ॲप म्हटलं जातं, किंवा मग थोडासा तो एक कनेक्ट नाही राहते लग्न जो असतो तसा, किंवा जो हवा आहे. नाही, मला असं वाटतं की ऑनलाईन पोर्टल्स, कोणती मॅट्रिमोनियल पोर्टल्स असो किंवा डेटिंग पोर्टल्स असो, ही पहिली स्टेप असते. ओके. याच्यात काही तुम्ही असं म्हणत नाही की हेच अल्टिमेट आहे. करेक्ट. करेक्ट. तुम्ही इव्हेज्युअली भेटणार आहात, लग्न करायच्या प्रोसिजरमध्ये अनेकदा भेटणार आहात आणि ॲक्च्युअल लग्न करणार, तेव्हा एकत्र राहणार आहात, सगळंच असणार आहे. पण काय म्हणतात, भेटायची पहिली जागा असं पूर्वी जर काही चहापोह्याचा कार्यक्रम असेल की जी कोणाच्या तरी घरात असायची, मग कॉफी शॉपमध्ये असेल, तर पहिली जागा आता तुम्हाला पोर्टलवरती, की जिथे तुम्ही एकमेकांना काही इंटरेस्ट पाठवला असेल किंवा डेटिंग ॲप्सवरती लेफ्ट राईट स्वाईप केलेलं असेल, तर ती तुमची पहिली जागा आहे. तिथे तुम्ही एकमेकांना बघणार आहात, भेटणार आहात, पहिलं तुमचं एक कदाचित टेक्स्ट कॉन्व्हर्सेशन होणार आहे आणि मग तुम्ही ठरवणार की भेटायचं का नाही. ओके. त्यामुळे त्याच्याकडे तितपतच बघितलं पाहिजे की ही पहिली जागा आहे. ओके. काय म्हणतात त्याला, इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्शन करण्याची जागा आहे. जसं एखाद्या जॉब इंटरव्ह्यूला तुम्ही जाणार असाल तर तुम्ही तुमचा CV पाठवलेला असतो, तसा तुमचा CV म्हणजे तुमचं मॅट्रिमोनियल पोर्टलवरचं प्रोफाईल आहे, तो तुमचा CV आहे एक प्रकारे. तर आता तो CV किंवा ती तुमची माहिती हे तुमचा दरवाजा आहे, तिथून तुम्ही एकमेकांशी बोलणार आहात. प्रॉब्लेम कुठे होतो
की जेव्हा कोणीही ऑनलाईन भेटल्यानंतर टेक्स्टिंगमध्ये खूप काळ गप्पा मारत राहतात. ओके. सो टेक्स्ट मेसेजेसवरती चॅट करत राहणं, याच्यामुळे प्रॉब्लेम कुठे होतो, पर्टिक्युलरली मॅट्रिमोनियल पोर्टल्सवरनं भेटल्यानंतर. तुम्ही डेटिंग पोर्टल्सवरनं भेटत असतात तेव्हा तुमचा अजेंडा क्लिअर असतो की तुम्हाला कॅज्युअलच राहायचं आहे, तुमचा सिरियस अजेंडाच नाही आहे. करेक्ट. त्यामुळे त्याच्यात गुंतण्याची शक्यता तुलनेने कमी असू शकते. लग्नाच्या बाबतीत कसं आहे, लग्नाच्या बाबतीत अजेंडा सेट आहे की मला लाईफ पार्टनरच शोधायचा आहे मॅट्रिमोनियल पोर्टल्सवरती येत असताना. त्यामुळे मी सर्च करायला लागल्यानंतर, चॅट करायला लागल्यानंतर हा माझा नवरा असू शकतो का, ही माझी बायको असू शकते का, हे प्रश्न नकळतपणे स्वतःला विचारत असतो. बरोबर. आणि त्या दृष्टीने चॅटिंग करत असतो आणि त्या दृष्टीने समोरच्या गोष्टींना ॲनालाइज पण करत असतो. आता मी जर एखाद्या मुलीशी किंवा एखादी मुलगी एखाद्या मुलाशी अनेक दिवस चॅट करत असेल आणि हे चॅट करत असताना मग आज काय केलं, काय जेवलास, काय जेवलीस, आज दिवसभरात काय झालं, मग ऑफिसमध्ये काय झालं, हे सगळं जेव्हा तुम्ही शेअरिंग करायला लागता टेक्स्टवरचं, तेव्हा शेअरिंगमधनं नातं तयार होतं. नातं म्हणजे काय, शेवटी शेअर्ड एक्सपिरियन्सेस. तुम्ही एक प्रकारचे एक्सपिरियन्स त्या चॅटिंगमधनं बिल्ड करत असता, तर ते तुमचा बॉन्ड त्या चॅटिंगमधनं, त्या टेक्स्टिंगमधनं तयार होत असतो. तेव्हा तुम्ही एकमेकांशी खूप सारं बोलत असता. करेक्ट. आता टेक्स्टिंगमधनं तयार झालेला बॉन्ड हा एका पातळीवर, तो तुम्ही विचार करता की चांगलं जमतंय, चांगलं बोलणं होतं, हे होतंय, ते होतंय. पण तुम्हाला तर अल्टिमेटली लग्नासाठीचा जोडीदार शोधायचा आहे. त्याच्यामध्ये फक्त टेक्स्टिंग चांगलं करू शकणारी व्यक्ती एवढा एकच क्रायटेरिया नसतो, अनेक इतर अपेक्षा असतात. करेक्ट. आता या बाबतीत निसरडी जागा कुठली आहे, स्लिपरी स्लोप कोणता आहे, तर टेक्स्टिंग करत राहिल्यानंतर, अनेक काळ टेक्स्टिंग करत राहिल्यानंतर एकच व्यक्ती कोणीतरी गुंतत जाते भावनिकदृष्ट्या. दुसरी व्यक्ती कदाचित अजून असं म्हणते की आपण तर आता फक्त टेक्स्टिंगच करतोय, तर टेक्स्टिंग फक्त मध्ये मी की असं कुठे ठरवलं की मी तुझ्याशी लग्न करीन, हे होऊच शकतं. आणि हे जेंडर स्पेसिफिक नाही, हे दोघांकडनं होताना मी पाहिलेलं आहे. अनेकदा असं मी पाहिलेलं आहे की मुलगा गुंतत गेलेला आहे, मुलगी गुंतत गेलेली आहे, कारण ती सवय आहे ना, आपला ब्रेन अशा पद्धतीने काम करतो की ती सवय लागते आपल्याला बोलत राहण्याची, शेअर करत राहण्याची, काहीतरी सांगत राहण्याची, काहीतरी ऐकायची. त्यातून आपण ते कनेक्शन निर्माण करतो आणि त्यातून ती चर्चा होत 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 एक नातं निर्माण करायचा प्रयत्न करतो. फक्त ते नातं लग्नापर्यंत जाणार आहे का, हे फक्त टेक्स्टिंगच्या क्वालिटीवर ठरत नाही. करेक्ट. आणि त्यामुळे एखादी व्यक्ती त्या पॉईंटला गुंतलेली असेल तर परत त्यातून बाहेर पडणं थोडंसं त्रासाचं असू शकतं. त्यावेळी बाहेर पडणं याच्यापेक्षा प्रिकॉशन घेणं बेटर आहे. त्यामुळे टेक्स्टिंगमध्ये किती गुंतायचं, आपण खूप गुंतत तर नाही ना जातो, हे विचार करणं गरजेचं आहे. पर्टिक्युलरली जर तुमचा उद्देश क्लिअर असेल एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना की आपण लग्नासाठी बोलत आहोत, लग्नाच्या दृष्टीने जोडीदार शोधण्यासाठी बोलत आहोत, तर हा उद्देश तुमच्या डोक्यात जर क्लिअर आहे तर त्या दिशेने पावलं पटकन गेली पाहिजेत. करेक्ट. नाहीतर तुम्ही टेक्स्टिंग हवं तितका काळ करत राहू शकता, चॅटिंग हवं तितका काळ करत राहू शकता, पण ते पुढे जाणार नाही आहे कुठे एका पॉईंटला. करेक्ट. कारण ते पुढे जात असताना परत तिथे निसरड्या वाटा आहेत, त्याची तुमची तयारी आहे का, आणि त्यातून पडल्यानंतर सावरणं हे कठीण जाईल. तर कशाला, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर.